अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बंड केलं। अर्थात त्यांचा मुलगा माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी पक्षादेश झुगारला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीमधील अंतर्गत वाद आणि धुसफूस यावरून चव्हाट्यावर आली आहे। महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया अशी तिरंगी लढत अमरावतीमध्ये पाहायला मिळाली। अमरावतीमध्ये तिरंगी लढत आहे। युती विरुद्ध आघाडी विरुद्ध अपक्ष उमेदवार अशी तिरंग लढत पाहायला मिळणार आहे। बाजोरिया यांनी इथे बंडखोरी केलेली आहे, आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार, त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बंडखोरी केलेले अर्थात अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत असेल। या संदर्भात प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सुरेंद्र, निश्चित करता अमरावतीची विधान परिषद निवडणूक बघितली तर थोडीशी लढत या ठिकाणी होणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे। तिकडे बघितलं प्रवीण पोटे यांनी आता आपलं नामांकन अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि दुसरीकडे आज जर बघितलं तर गोपीकिशन बाजोरिया जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत शिंदे गटाचे, त्यांचे सुद्धा विप्लव बाजोरिया जो त्यांनी सुद्धा या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केला। बंडखोरी करत त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे आणि काँग्रेसकडून हर्षजित देशमुख जे आहेत त्यांचा नामांकन अर्ज या ठिकाणी दाखल झाला। बघितलं तर तिरंगी लढत या ठिकाणी होऊ शकते आणि मोठ्या घोडे बाजार जर बघितलं या निवडणुकीमध्ये आता होऊ शकतं। जर बघितलं तर आता काही वेळांपूर्वी प्रवीण पोटे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला। मात्र ज्या नामांकन अर्ज दाखल करतेवेळी महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी होते। जर बघितलं तर घटक पक्ष जो आहे महायुतीचा रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष या ठिकाणी आहे। मात्र युवा स्वाभिमान पक्षाचे कुठलेच नेते जर बघितले किंवा स्थानिक या ठिकाणी पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यामुळे कुठेतरी रवी राणाची प्रवीण पोटे विषयीची नाराजी या ठिकाणी दिसत आहे। आता प्रवीण पोटे च्या विरोधात रवी राणाचे जे मतदार आहेत ते कुठे राहतात, ते कुणाला मतदान करतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। जर बघितलं तर या ठिकाणी तिरंगी लढत मध्ये अत्यंत सुरक्षेची आणि साधी सोपी या ठिकाणी निवडणूक राहिली। प्रवीण पोटेसाठी ही निवडणूक साधी नाहीये। 2 टर्म प्रवीण पोटे या ठिकाणी भाजपकडून विधान परिषदेवर गेलेले आहेत। मात्र यावेळी जर बघितलं या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नागपूरमधून नागपूरचे जे उद्योगपती आहेत ते काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी हर्षजित देशमुख आहेत आणि अकोल्याचे उमेदवार म्हणजे विष्णू बाजोरिया जे माजी आमदार आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केला। त्यांच्या सोबत नेमकं कुठले मतदार राहणार हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। कारण की ज्या पद्धतीने आपल्या सुरुवातीला वाटलं होतं की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होईल, मात्र आता तिरंगी लढत होत असल्या कारणानं सुरक्षित या ठिकाणी निवडणूक होत होती। ठीक, सुरेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।